श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. दिवाळी आली की घराघरात एक वेगळीच पवित्र भावना निर्माण होते. दारात तोरण लावली जाते, रांगोळ्या काढल्या जातात, दिवे उजळवले जातात आणि सगळ्यांच्या मनात एकच इच्छा असते, या वर्षी लक्ष्मी माता माझ्या घरी राहावी. दिवाळीचा पहिला आणि शुभ दिवस म्हणजे धनत्रयोदशी. हा दिवस केवळ धनासाठी नाही तर आरोग्य, सौख्य आणि दीर्घायुष्य यासाठी खूप महत्वाचा आहे. या दिवशी काही खास गोष्टी केल्याने घरात लक्ष्मीचा वास होतो आणि आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी येते. या दिवशी सकाळी लवकर उठा, आंघोळ करून सगळं घर स्वच्छ करा. घरातील धूळ, जुनी आणि तुटकी वस्तू बाहेर काढा, कारण जिथे कचरा असतो तिथे लक्ष्मी राहत नाही. तसंच दिवाळीची साफसफाई तर सर्वांची झालीच असेल. घरात चंदन, धूप आणि कपूर जाळा, म्हणजे वातावरण शुद्ध होते. दारात सुंदर रांगोळी काढा आणि ताज्या पानांचं तोरण बांधा. लाल रंगाने स्वस्तिक आणि शुभ लाभ असं दारावर लिहा. हे देवीचं स्वागत मानलं जाते. संध्याकाळी सूर्यास्तानंतर दक्षिण दिशेला एक दीप लावा. हा दीप यमदीप म्हणून ओळखला जातो. यमदीप लावल्याने अकाल मृत्यूचं भय दूर होतं आणि घरात शांती येते. नंतर देवघरात लक्ष्मी आणि गणपतीची मूर्ती ठेवा. लाल कपड्यावर एक कलश ठेवा. त्यावर पान, नारळ, तांदूळ, फूल, नाणं आणि कुंकू ठेवून पूजा करा. पूजेनंतर मनापासून म्हणा, ओम श्री रीम क्लीम महालक्ष्मी नमः. हा जप 108 वेळा म्हणा. हा जप धनप्राप्तीसाठी प्रभावी आहे. पूजा झाल्यानंतर देवी समोर एक अखंड दीप लावा आणि तो दीप दिवाळीभर पेटत ठेवा. अखंड दीप लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात शांतता राहते. या दिवशी धने आणि हळकुंड म्हणजे हळद खरेदी करणं शुभ असतं. धने हे आरोग्याचं प्रतीक आहे आणि हळद हे सौभाग्याचं प्रतीक आहे. हे दोन्ही पदार्थ पूजेनंतर देवाजवळ ठेवा आणि दुसऱ्या दिवशी थोडं स्वयंपाकात वापरा. असं केल्याने आरोग्य चांगले राहते आणि घरात सुख समृद्धी टिकते. या दिवशी नवीन वस्तू घ्या. भांडी, कपडे, दागिने, सोने, चांदी काहीही चालेल. नवीन वस्तू घेताना ती उजव्या हाताने देवी समोर अर्पण करा आणि म्हणा, जय श्री लक्ष्मी माता म्हणा. पूजा झाल्यावर देवी समोर एक नाणं ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ते नाणं आपल्या पर्समध्ये किंवा तिजोरीत ठेवा. हे नाणं लक्ष्मीचं प्रतीक बनतं आणि वर्षभर धनवृद्धी होते. लक्ष्मीच्या स्वागतासाठी दरवाजापासून घरात जाणाऱ्या दिशेने तिच्या पायांचे ठसे रांगोळीने किंवा तांदळाने काढा. असं केल्याने लक्ष्मी माता घरात स्थिर राहते असे मानले जाते. लक्ष्मी पूजनानंतर देवी समोर गाईच्या तुपाचा दीप लावा. त्यात थोडं गुळ आणि तूप अर्पण करा. रात्री झोपण्यापूर्वी देवी समोर 1 कप दूध ठेवा आणि प्रार्थना करा, माता लक्ष्मी माझ्या घरात सदैव वास करा, सुख समृद्धी वाढवा. सकाळी ते दूध एखाद्या झाडाच्या कुंडीत अर्पण करा. त्या दिवशी एखाद्या गरीब, आजारी किंवा वृद्ध व्यक्तीला अन्न, कपडे किंवा गोड पदार्थ द्या. लक्ष्मीला दान करणारे लोक खूप प्रिय असतात. दान केल्याने धनवृद्धी होते आणि जीवनात नवे मार्ग खुलतात. धनत्रयोदशी हा दिवस भगवान धन्वंतरी यांचाही असतो. तेच आयुर्वेदाचे देव आहेत. त्यांनी समुद्रातून अमृत कुंभ घेऊन सर्वांना निरोगी जीवन दिलं. सायंकाळी भगवान धन्वंतरीचा फोटो ठेवा आणि पूजा करताना म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरे अमृत कलश हस्ताय सर्व भय विनाशाय सर्व रोग निवारणाय त्रैलोक्यनाथाय श्रीमन्नारायणाय नमः. हा मंत्र आरोग्यासाठी शुभ आहे. या दिवशी हळदीचा गणपती करणंही खूप शुभ असतात. थोडी हळद घेऊन थोडं पाणी किंवा गुलाबजल टाकून लहान मूर्ती तयार करा. त्यावर फुलं, दुर्वा आणि मोदक ठेवा आणि म्हणा, ओम गणपते नमः. हा हळदीचा गणपती लक्ष्मीपूजनाच्या आधी करा. हे केल्याने घरात धन, आरोग्य आणि सौख्य टिकतात. धनत्रयोदशीच्या दिवशी रात्री घरातले सर्व दिवे पेटवा, घंटा वाजवा, देवीचं नामस्मरण करा आणि मनापासून म्हणा, महालक्ष्मी माता माझ्या घरी या, सुख समृद्धी वाढवा, दुःख दूर करा. ही सर्व पूजा आणि उपाय श्रद्धेने, प्रेमाने आणि आनंदाने करा. लक्ष्मी मातेचं आगमन झालं की घरात आनंद, समाधान आणि सुख कायम राहते. या दिवाळीत तुमचं घर उजळो, लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळो आणि आयुष्य धान्याने भरून जाओ. हीच माता महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते. जय महालक्ष्मी, जय गणेश, जय धन्वंतरी भगवान की जय.